राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सन 2025-26च्या पुरवणी मागणीवर चर्चा करताना महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी अमरावती शहर विकासाच्या दृष्टीने नगरविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण तसेच गृह विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली। अमरावती महानगरपालिकेची नूतन प्रशासकीय इमारत प्रकल्प व अंबादेवी विकास आराखडा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यास शासनाच्या वतीने मंजुरी प्रदान करण्याची मागणी सुद्धा अधिवेशनातून करण्यात आली आहे। गृह विभागाशी संबंधित पुरवणी मागणीवर सभागृहाचे ध्यानाकर्षण करताना आमदार संजय खोडके यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत 3 नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याची गरज आहे, याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलाय। तसेच शहरात सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे। शहरातील बऱ्याच पोलीस स्टेशनच्या इमारती ह्या जुन्या झाल्या असल्याने नवीन इमारत बांधण्यात यावी। पोलीस वसाहती शिकस्त झाल्याने नवीन वसाहती बांधण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याने तो प्रस्ताव मंजूर करून निधी देण्यात यावा, याबाबत मागणी केली। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार योजना गेल्या 28 वर्षांपासून निधी अभावी अर्धवटरित्या रखडलेली आहे। शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता व पुढील 3 वर्षाचे भुयारी गटार योजनेचं नियोजन करण्याचे असल्याने अमरावती शहरात भुयारी गटार योजनांचे सुधारित प्रारूप कृती आराखडा हा 2000 कोटींवर गेला आहे। अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असल्याने शासनाने याबाबत बैठक घेऊन योजनेच्या 2000 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्याची मागणी सुद्धा आमदार संजय खोडके यांनी केली आहे। त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेला नगरोत्थान योजनेतून अनुदान वितरित होत असताना 70% भार हा शासन व 30% हिस्सा महापालिकेला द्यावा लागतो। त्यामुळे नगरोत्थान योजनेतील महापालिकेचा हिस्सा हा 30% ऐवजी 10% इतका करण्यात यावा, जेणेकरून नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला अनुदान मिळेल व विकास कामे करणं सोयीचं होणार असल्याचं सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष स्पष्ट केलंय। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित विषयांवर बोलताना अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात फेरविचार करण्यात यावा असं सांगून प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शासनाची काय भूमिका आहे याबाबत सभागृहाला अवगत केलंय। जिल्ह्यातील मेळघाट, धारणीसह इतरही तालुक्यातील रुग्णांना सोयीचे होईल या दृष्टीने अमरावती शहराच्या नागपूर हायवे लगतच्या जागेचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी केली आहे। आरोग्य विषयांवर चर्चा करताना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे टप्पा 3 सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलाय। त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आमदार संजय खोडके यांनी शासनाचं लक्ष वेधलं। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशिष्ट सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधन अदा करण्यासाठीची निधीची आवश्यकता आहे। याकडे शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्याबाबत याच अधिवेशनादरम्यान बैठक लावून निर्णय घेण्याची सूचना सुद्धा करण्यात आली आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित पुरवणीत मागणीवर चर्चा करताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे टाटा समूहच्या CIIT प्रकल्पाच्या इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चाला जवळपास 200 कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी 165 कोटींचा खर्च टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि 15% खर्च म्हणजेच 35 कोटी इतका खर्च हा महाराष्ट्र शासनाद्वारे उचलण्यात येणार आहे। सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्याकरिता शासनाने 35 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्याला मंजुरी देऊन मार्च 2026च्या बजेटमध्ये निधी देण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी अधिवेशनात केली आहे। तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ऑडिटोरियम, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व हॉस्टेलचं बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर नियोजन संदर्भात अमरावती जिल्हा नियोजन समितीचा आराखडा 1000 कोटींचा मंजूर करण्याची मागणी करीत आमदार महोदयांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। सभापती महोदय, पुरवणी मागण्यावर बोलताना नियोजन विभागाचा भाग क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86 अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आणि अमरावती जिल्ह्याचं क्षेत्रफळ याचा विचार करता नियोजन विभागातर्फे अमरावतीला DPDCमध्ये जे पैसे उपलब्ध केलेले आहे, मागच्या वेळेस 527 कोटी रुपये उपलब्ध केले होते, परंतु क्षेत्रफळ व लोकसंख्या या प्रमाणात आपण DPDCचं नियोजन करतो त्या प्रमाणात काही छोटे जिल्हे आणि क्षेत्रफळ कमी लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांना जास्ती निधी वितरित झालेला आहे। तर माझी विनंती आहे शासनाला की 527चा मागच्या वर्षीचा जो निधी होता तो वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात यावा। तसंच राज्यामध्ये टाटाच्या सोबत समंजस करार करून राज्य शासनाने
CIIT सेंटर राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 7 ते 8 ठिकाणी CCIचे केंद्र उभे झालेले आहे. त्याचा पुढाकार स्वर्गीय अजितदादांनी घेऊन हा टाटासोबतचा समंजस करार केलेला होता. अमरावती विभागामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये CIITचं केंद्र मंजूर झालेलं आहे आणि त्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे गेलेला आहे. नियोजन विभागातर्फे त्याला 25% निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तो निधी नियोजन विभागाने उपलब्ध करून द्यावा अशी मी शासनास विनंती करत आहे. आणि त्यानंतर गृह विभाग बाब क्रमांक 122 पृष्ठ क्रमांक 87 अमरावती शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकसंख्या वाढत आहे शहराची आणि तिथलं पोलीस स्टेशनची जी कमतरता आहे त्या संदर्भात कमिशनर ऑफिसने प्रस्ताव पाठवलेला आहे. 3 पोलीस स्टेशन नवीन निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्या 3 पोलीस स्टेशनला मान्यता द्यावी अशी मी शासनास विनंती करत आहे. तसेच अमरावती शहरातला पोलिसांचा स्टाफ जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या हाऊसिंगची व्यवस्था, त्यांच्या घराची व्यवस्था करण्याची माझी सरकारला विनंती आहे. तसाच एक 100 कोटीचा CCTVचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मागच्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिला होता की CCTVचा प्रस्ताव आम्ही मंजूर करू, परंतु या बजेटमध्ये अमरावतीचा CCTVचा जो प्रस्ताव आहे 100 कोटीचा त्याला मान्यता द्यावी अशी मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करत आहे. नगरविकास विभाग पान क्रमांक 32 बाब क्रमांक 44 नगरोत्थानची जी योजना आपली नगरविकासची आहे त्या नगरोत्थानच्या योजनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचा शेअर आणि तुमचा राज्य शासनाचा शेअर अशी ती योजना आहे. परंतु नगर महापालिका जी आहे त्याचा 70-30चा असा रेशो आहे. 70% राज्य शासन, 30% स्थानिक स्वराज्य संस्था. परंतु वर्ग महानगरपालिका जी आहे त्याचं उत्पन्न एवढं नसल्यामुळं ते त्याच्यात पार्टिसिपेट करू शकत नाही. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्या GR मध्ये बदल करून स्थानिक स्वराज्य संस्था वर्ग जिथं आहे त्या वर्गाचा 10% निधी घ्यावा व 90% निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा. तसंच आपण महानगरपालिका आमच्या अमरावतीच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, त्याला सुद्धा मान्यता द्यावी. त्याचप्रमाणे विकास आराखड्यामध्ये अंबादेवीचं मंदिर आमचं आहे ते महानगरपालिकेने तसा प्रस्ताव अंबादेवीच्या विकास आराखड्यासाठी पाठवलेला आहे. त्याला सुद्धा शासनाने मान्यता द्यावी अशी मी आपल्यातर्फे विनंती करत आहे. बाब क्रमांक 134 पृष्ठ क्रमांक 99 वैद्यकीय शिक्षण आमच्या अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झालेलं आहे आणि शासकीय विद्यालय स्थापन झालं असताना आमची सततची मागणी आहे, कारण की केंद्र शासनाने शासकीय महाविद्यालय याच्यासाठी स्थापन केलेले आहे की गरीब लोकांना त्या सेवा उपलब्ध व्हाव्या आणि ते शहरामध्ये असणं अभिप्रेत आहे. असं असताना अमरावतीचं मेडिकल कॉलेज शहरापासून जवळपास 13 किलोमीटरवर गेलेलं आहे आणि 13 किलोमीटरवर शहरातला गरीब वर्ग, लोअर मिडल वर्ग किंवा गरीब वर्ग जर तिथं मेडिकल फॅसिलिटीसाठी जायचं म्हटलं तर तो जाऊ शकणार नाही आहे. आणि जर एका मेडिकल कॉलेजसाठी आपण 500 कोटी रुपये खर्च करतो आणि तो 500 कोटी रुपये खर्च करून 13 किलोमीटरवर जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा उपयोग गरीब रुग्णांना होणार नाही. आमचा मेळघाट असतील, बाकीचे तालुके असतील, जर त्यांना अमरावती शहराचं पूर्ण ओलांडून जर पुढे जायचं असेल आणि तिथं जर त्यांना सुविधा उपलब्ध व्हायची असेल तर त्यांना जायसाठी रोज 100-150 रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळं हे मेडिकल कॉलेज अमरावती शहरातच आम्ही जी जागा प्रस्तावित केली होती 2 किलोमीटरवर तिथे व्हावं किंवा सध्या सुपर स्पेशालिटी डफरीन हॉस्पिटल आमचं स्त्री रुग्णालय आहे तिथं सुद्धा जागा उपलब्ध आहे. तिथं जर झालं तर ते 500 कोटीच्या ऐवजी 200 कोटी रुपये आम्हाला तिथं खर्च करावा लागणार आहे. 300 कोटी रुपये आमचे वाचणार आहे. त्यामुळे माझी शासनास विनंती आहे की आपण जी जागा आता निवडलेली आहे ती जागा रद्द करून अमरावती शहरातच मेडिकल कॉलेज स्थापन करावं ही विनंती मी शासनाला आपल्यामार्फत करत आहे.
सार्वजनिक विभाग आरोग्य विभाग बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 90. सार्वजनिक आरोग्य विभागावर बोलताना आमच्या अमरावतीला विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणून एक रुग्णालय आपल्या राज्यामध्ये हे विभागीय संदर्भ रुग्णालय सार्वजनिक आरोग्याचे दोनच ठिकाणी आहे, एक नाशिक आणि एक अमरावती. या अमरावतीचं आमचं विदर्भ संदर्भ रुग्णालय आहे. ते रुग्णालयामध्ये जर आपण आज पाहिलं तर तिथं ज्या सुपर स्पेशालिटीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया होतात त्या शस्त्रक्रिया आमच्या इथं होतात. प्लॅस्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया आतापर्यंत 8,535 झालेल्या आहे. पेडियाट्रिकच्या शस्त्रक्रिया जवळपास 5,000 झाल्या आहे. किडनी प्रत्यारोपण 67 झालं आहे. डायलिसिस 15,540 झालेलं आहे. त्याच्यानंतर टप्पा 2मध्ये एन्जिओग्राफी जवळपास 2,000च्या वर झालं आहे. एन्जिओप्लास्टी जवळपास 1,500च्या वर झालेलं आहे. न्यूरोसर्जरीच्या 1,400 ऑपरेशन झाले आहे. शस्त्रक्रिया जवळपास 9,043 झालेल्या आहे. आणि आता या हॉस्पिटलचा आरोग्यमंत्री इथं बसलेला आहे. माझी आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे की सुपर स्पेशालिटीच्या 3ऱ्या टप्प्यासाठी आपण मंजुरात द्यावी. आपण सातत्यानं संदर्भ रुग्णालयासाठी मदत करतच असतात, परंतु एक खेदानं गोष्ट सांगावं लागते. आज 3रं सेशन आहे. आपण या अधिवेशनामध्ये 3 सेशनच्या आधी तज्ज्ञ डॉक्टर्सचं मानधन वाढवायचा आपण जो प्रस्ताव केला होता तो प्रस्ताव आपण मान्य केला. आपण 2 वेळा सांगितलं, परंतु आपल्या खालचे लोक मी स्वतः फॉलोअप करून म्हणजे मी जवळपास 40-50 फोन लावले असेल, परंतु तो मानधन अजूनही मान्य झालं नाही. कारण की आपण जे मायनरला 5,000 देत होतो तिथं आपण म्हटलं होतं 15,000 द्या. मध्यमला जे आपण 15,000 देत होतो तिथं म्हटलं 25,000 द्या. आणि मेजर जे होतं त्याला 35,000 द्या. आपण मान्य केलं, हाऊसमध्ये मान्य केलं. त्याला आता जवळपास 1 वर्ष झालं, परंतु अजूनही ती फाईल मूव्ह होत नाही. मी सातत्यानं त्या पाठलाग करत आहे, परंतु ते होत नाही. माझी आपणास विनंती आहे की सेशननंतर आपण आता या सेशनच्या काळातच एखादी जर बैठक विदर्भ संदर्भ रुग्णालयासाठी जर लावता आली तर ती लावावी. आणि बाकीचे जे काही प्रश्न आहे, कारण की आपण पाहिलं आत्ता राज्यात काल परवा तुम्ही जे हे दिलं पुरस्कार दिले त्याच्यात राज्यात त्याचा 1 नंबर आलेला आहे. तसंच आमचा स्त्री रुग्णालयाचा सुद्धा राज्यात 1ला नंबर आलेला आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण इथं बसला आहे, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटनी संदर्भ रुग्णालय आणि आमचं स्त्री रुग्णालय हे मेडिकल कॉलेजकडे देण्यासाठी प्रस्ताव मागितलेला आहे, परंतु त्यांना आपण सामान्य रुग्णालय ऑलरेडी दिलेलं आहे. सामान्य कारण की बाकी जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयावरच मेडिकल कॉलेजेस चालू होतात. आता आमच्या इथलं हे एवढं स्त्री रुग्णालय जे आहे 1 नंबरला आलेलं आहे. सर्वात चांगलं रुग्णालय आहे, विदर्भ संदर्भ रुग्णालय. तर माझी आपल्यास विनंती आहे की हे दोन्ही रुग्णालय आरोग्य विभागाकडेच राहिले पाहिजे, तिकडे जाऊ नये. या संदर्भात मी मुश्रीफ साहेबांनाही सांगितलेलं आहे की आपण त्या संदर्भात कृपा करून निर्णय घ्यावा व हे दोन्ही रुग्णालय आमचे तिथंच राहू द्यावे. पाणी पुरवठा विभाग बाब क्रमांक 140 पृष्ठ क्रमांक 178 भुयारी गटर योजना. भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेसाठी आमच्या अमरावतीने तयार केलेला आहे. तो प्रस्ताव जवळपास 2,000 कोटीचा प्रस्ताव आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये एक मीटिंग झाली होती नागपूर सेशनच्या वेळेस. त्यावेळेस त्यांनी त्याला DPR नवीन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तो DPR नवीन करण्यासाठी चीफ इंजिनियर तर्फे आमचा तो प्रस्ताव MS ऑफिसकडे आलेला आहे. माझी शासनास विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या प्रस्तावास मान्यता द्यावी ही विनंती करतो.